तुझ्या मातीला वंदन आहे, नाशिक महाडच्या क्रांती भूमीला वंदन आहे, भीमाच्या पदस्पर्शाने पावन झाली मनोज राजा, त्या नागपूरच्या दीक्षा भूमीला वंदन आहे, त्या नागपूर शिवाला भीमाला कारण की बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे, बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे, बाबासाहेबांच्या लेकरांना त्यागाची गरज आहे, अबे या भारताला बौद्धमय करण्या मनोज राजा मेघराजीलाही आज वाघाची गरज आहे। मेघराजी नाही बे, आज वाघाची गरज आहे, कारण काका माणसं तलवारी परी पातीचे पाहिजे, माणसं तलवारी परी पातीचे पाहिजे, बुद्धाच्या पवित्र जातीची पाहिजे, मनोज राजा परिवर्तन घडावया येथे, अबे हिजळ्याचे नाही मर्दाच्या जातीचे पाहिजे। एक रयतेचा राजा, एक रयतेचा राजा, एक रयतेचा राजा, एक ज्ञानाचा ज्ञानाचा राजा, कारण दोन शीलवंत आणि स्वाभिमानी, एक शिवाजी महाराज आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकर, दोघांची ही लढाई सारखी आणि दोघेही शिलवान, दोघांचाही वास सारखा, कारण की ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला सुंदर स्मार्ट सुशील, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांना तिला भेट म्हणून त्यांच्या दरबारात तिला पेश केलं की आपले राजे शिवाजी महाराज आपल्याला खुश होतील, आनंदी होतील, आपल्याला जहागिरी देतील,
यासाठी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला त्यांच्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांना भेट म्हणून त्यांना दिलं। ज्यावेळेस शिवाजी महाराज त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला बघतात आणि तिला बघितल्यानंतर त्यांच्या मुखामधून एक वाक्य निघते। शिवाजी महाराज त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला म्हणतात, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती। त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला शिवाजी महाराज म्हणतात की हे स्त्री, मी जर तुझ्या पोटी जन्म घेतला असता तर मी किती स्मार्ट दिसलो असतो, मी किती सुंदर झालो असतो। जगातला पहिला राजा, स्त्रियांचा आदर करणारा राजा, तोच वारसा बाबासाहेबांमध्ये मावल्यांनो। ज्यावेळेस लुशी नावाच्या मुलीने बाबासाहेबांना आय लव्ह यू म्हटलं होतं, मिस्टर आंबेडकर आय लव्ह यू, मिस्टर आंबेडकर आय लव्ह यू, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या लुशी नावाच्या मुलीला प्रत्युत्तर देतात की लुशी, मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो, लुशी मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो, पण एका बहिणीसारखं मी तुझ्यावर प्रेम करतो। जगातला दुसरा राजा आणि त्या भावाच्या प्रेमामध्ये ती लुशी नावाची मुलगी बाबासाहेब आंबेडकरांना जहाज भरून पुस्तक भेट म्हणून देतात। काही कारणास्तव ते जहाज समुद्रामध्ये डुबते, कारण की जो वारसा शिवाजी महाराजांचा होता तोच वारसा बाबासाहेबांचा, म्हणून तर म्हणतोय की तुमच्या भविष्याप्रती खपणारा भीम होता, तुमच्या भविष्याप्रती खपणारा भीम होता, अन्यायाला कायद्याने कापणारा भीम होता, मनोज राजा स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारा, अबे छत्रपती शिवाजी नंतर बहुजनांना जपणारा भीम होता। या 4 लाईनची मध्ये 10,000 रुपये लागतील तुमचे, कारण की समुद्राचा एखादा बुडून जर गेला तर काही समुद्र हटणार नाही। डॉक्टर साहेब ऐसी 4 लाईन दे रहा हूं तो छो, क्योंकि ज्ञानापरी जन क्रोध झाले बाबासाहेब, ज्ञानापरी जन क्रोध झाले बाबासाहेब, सूर्यापरी उदयास आले बाबासाहेब, मनोज राजा पुस्तकास बिमारी होऊ नये म्हणून या पुस्तकांचे डॉक्टर झाले बाबासाहेब। एक रे ते
बाबासाहेबांच्या पुण्यामुळे. कारण मनुस्मृतीप्रमाणे या शूद्र आणि अतिशूद्रांना अधिकार नव्हते जगण्याचा, स्वाभिमानाने या भारतामध्ये राहण्याचा अधिकार नव्हता मनुस्मृतीप्रमाणे. आणि या समाजाचे हाल अपेक्षा पाहून बाबासाहेब आंबेडकरांनी अफाट संशोधन करून आपल्या विचारधारेमधून 2 शोध ग्रंथ लिहिले. अस्पृश्य मूळचे कोण, शूद्रपूर्वी कोण होते. अस्पृश्य म्हणजे आम्ही ज्या समाजाला बोलण्याची मनाई, घराच्या बाहेर निघण्याची मनाई, शिक्षणाची मनाई, स्वाभिमानाने जगण्याची मनाई, तो समाज म्हणजे आम्ही. ज्या समाजाचा उच्चवर्णीय समाजावर जर त्यांची सावली पडली तर त्यांना पाठ होत होता. आणि तो समाज म्हणजे आम्ही, अस्पृश्य आम्ही. मग शूद्रपूर्वी कोण होते. या महाराष्ट्रातला मराठा, कुणबी, पाटील, ओबीसी समाज, जो माझा मोठा भाऊ, जो स्वतःला उच्चवर्णीय समजून घेतो, इथला मराठा ओबीसी समाज म्हणजे शूद्र. आणि कदाचित माझ्या मराठा ओबीसी भावांना विचार पडला असेल की आम्ही शूद्र कसे. इथला मराठा ओबीसी समाज जर शूद्र नसता, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्याने झाला नसता. मावल्यांनो, शिवाजी महाराज शूद्र होते. शूद्रांना मनुस्मृतीप्रमाणे राजा होता येत नव्हतं. या महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी तयार नव्हता. काशीवरून काका भटाले आणा लागलं. त्याने काही फुकट गेला नाही. एका पाळण्यात महाराज आणि एका पाळण्यात सोनं. त्यावेळेचे महाराज काही साधी सुधी होते काय. 1-1, 1.5 क्विंटलाचा महाराज होता त्यावेळेचा. एका इकडे सोनं, एका इकडे महाराज. त्याला फुकट राज्याभिषेक केला नाही. 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्य तिलक करण्यात आला. कदाचित माझ्या मराठा भावांनी जर बाबासाहेब आंबेडकरांचा शोध ग्रंथ वाचला असता तर इथल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी मूक मोर्चा काढण्याची गरजच भासली नसती. पण आम्ही वाचत नाही ना. वाचणं जीवाला देणं साहेब आमचं फक्त शरीर आहे. बाकी हे जे आहे हे सगळं 15% बियाण्याच्या इशाऱ्यानुसार चालते. 15% बियाणं तुम्ही समजून घ्या साहेब. म्हणून तर म्हणतो माझ्या मराठा भावांना म्हणतोय की भावा, ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका. ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका. फक्त स्वार्थासाठी शिवाजी महाराज, बाबासाहेब एकत्र आणू नका. माझ्या मराठा भावा, ओबीसी भावा, करायचे असेल तर तुम्हाला असे करा. शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करा. शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करा. कारण शिवाजी महाराज के शान में जय भीम वालों का हर एक बंदा रखा है. किती लोक जीव द्यायला तयार आहे शिवाजी महाराज वर. जरा हात वरती करा. कारण त्याच्यात आपलेच होत ना. तुम्ही जसा जातीवाद करता मग कसं होईल. मग कसं होईल मावशी. किती लोक आहेत हात वरती करा. सगळे महापुरुष आपले, सगळे महापुरुषांची विचारधारा आपली आहे. विको कम कर बाबू थोडसा. विको मुळे कसं शब्दाची लढाई आहे आपली, आवाजाची लढाईच नाही. क्योंकि शिवाजी महाराज के शान में जय भीम वालों का हर एक बंदा रखा है. लेकिन शिवाजी महाराज के नाम का इन मनुवादियों ने सिर्फ धंधा रखा है. अरे ये तो लगे हैं पत्थरों के पीछे सागर. सिर्फ जय भीम वाले लोगों ने ही शिवाजी महाराज को जिंदा रखा है. जन्मा आला सभी मनाया. या भारतात जन्मा आला सभी मराया. मुक्यांचा मुकला झाला सभी मराया. झाकायलाच कपडे नव्हते अशा घडीला आकाश पांघरून गेला सभी मराया. जन्मा आला सभी मराया. मुक्यांचा मुक नायक झाला सभी मराया. झाकायलाच कपडे नव्हते अशा घडीला आकाश पांघरून गेला सभी मराया. हिरा तसे
तही रातो कोहिनूर असुनी हम कोळशामध्ये तू राहलास भीमराया हे चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे आज हे सुखाचं जीवन जे भेटत आहे बाबासाहेबांना 4 लेकरं मातीत गमावले कोणासाठी स्वतःसाठी नाही तुमच्या आमच्यासाठी फक्त या महान समाजासाठी नाही ना या भारतातल्या सर्व 18 पगड जातीसाठी बाबासाहेबांना 4 लेकरं मातीत गमावले म्हणून म्हणतो जे लोक बाबासाहेबांचा विरोध करतात अबे हलकटा पहिले बाबासाहेबांची विचारधारा वाच पहिले बाबासाहेब आंबेडकरांची फिलॉसॉफी वाच पहिले बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाच त्यावेळेस हरामखोरा बोल म्हणून म्हणतो काल जरी नाही आज वाटली पाहिजे काल जरी नाही आज वाटली पाहिजे अशी तशी नाही धरंदाज वाटली पाहिजे अबे रमा भीमाचे 4 लेकरं मेली तुमच्यासाठी मग बेईमान हो बाबासाहेबांशी बेईमानी करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे एक प्याला